नगर शहरातील शिवाजीनगर या भागात चाइल्डलाईन पथकाला एक अनाथ मुलगी मिळाली। ही घटना 4 जानेवारीची असून अद्यापही तिच्या पालकांचा शोध लागलेला नाही। तिला बोलता येत नाही आणि ऐकूही येत नाही, त्यामुळे तिचा पत्ता आणि पालक शोधायचे कसे हा प्रश्न चाइल्डलाईन कार्यकर्त्यांसमोर उभा आहे। कुणी घर देता का घर या अनाथाला? नगर शहरातील शिवाजीनगर या भागात चाइल्डलाईन पथकाला एक अनाथ, मुकी, बहिरी आणि अपंग लहान मुलगी मिळाली। ही घटना आहे 4 जानेवारीची। तिला घेऊन जेव्हा चाइल्डलाईन पथकाचे कार्यकर्ते जेव्हा बालगृहात या मुलीला सोडवायला गेले, तेव्हापासून ते आजपर्यंत ती 15 वर्षीय अनामिका घर शोधते असेच म्हणावे लागेल। लाल फितीच्या कारभारामुळे या मुलीला अजून रुग्णालयात पडून राहावे लागले। शिर्डीला झालेल्या वृद्धाचा मृत्यू आणि नगरमधील अनामिकेची हेळसांड लाल फितीच्या कारभारामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात तिचा मुक्काम आहे। तिला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, त्यामुळे तिचा पत्ता किंवा पालक शोधायचे कसे हा प्रश्न चाइल्डलाईन कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला। 4 जानेवारी रोजी ही अनामिका रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान मलूल अवस्थेत कुत्र्यांपासून कसेबसे आपले रक्षण करीत एका काटेरी झुडपात पडलेली चाइल्डलाईन पथकाला सापडली होती। तिला घेऊन ते बालसुधार गृहात गेले। तेथे आदेशाचा प्रश्न निर्माण झाला। कोणाच्या जबाबदारीवर तिला इथे ठेवायचे असे सांगत बालसुधार गृहाच्या अधीक्षकांनी नकार दिला। कुठे आणि कसा हा प्रश्न सोडवावा। शेवटी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिच्यावर उपचार सुरू झाले, मात्र तिचे नाव, गाव, पत्ता काहीच माहिती नसल्याने यासाठी बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही। जेव्हा प्रतिसाद मिळाला तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी चेंडू समाज कल्याण अधिकाऱ्याकडे टोलावला, मात्र समाज कल्याण कार्यालयाकडून अनाथ, मुके, बहिरी, मतिमंद मुलांना ठेवण्यासाठी बालगृहे चालवले जातात, मात्र त्यांच्याकडून यादी देण्यासाठी सुद्धा 10 दिवस टाळाटाळ केली जात होती। तेव्हा चाइल्डलाईनच्या कार्यकर्त्यांनी स्वतः जाऊन समाज कल्याण कार्यालयातील संगणकावरून यादी काढून आणली, मात्र या यादीतील बहुतांश फोन नंबर बंद आहेत। चाइल्डलाईनला मिळून आलेली मुलगी ही जवळजवळ आम्हाला 15 दिवसापासून भेटून आली। तर ती मुलगी जर ह्या नगर शहरातील असेल किंवा कुठल्याही जिल्ह्यातील असेल तर कृपया चाइल्डलाईनला संपर्क साधून 1098 हा टोल फ्री नंबर आहे, तसेच 9011026495 हा नंबर आहे। तर कृपया कोणाची ही जी मुलगी असतील तर चाइल्डलाईनला संपर्क साधून ती मुलीला घेऊन जावं असं मी नगरकरांना आवाहन करतोय। किंवा नगर जिल्ह्यातल्या कुठल्याही असतील किंवा नगर ओदर सिटीच्या असतील किंवा ओदर जिल्ह्याचे असतील, कृपया संपर्क साधून त्या मुलीला ताब्यात घ्यावं असं मी आवाहन करतोय नगरकरांना। तर ती अनाथ, अपंग अनामिका आता बरी झाली असून तिच्या पालकांचा शोध चालू आहे, मात्र किती दिवस तिला रुग्णालयात ठेवायचे असाही प्रश्न पडतो। त्यामुळे चाइल्डलाईनला पत्र दिले असून त्यांच्याकडे व्यवस्था होईल अशी आशा जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर सोनवणे यांना आहे। दिनांक 4/1/2016 रोजी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे एक 15 वर्षाची अनोळखी अनाथ मुलगी जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेली आहे आणि ती केंद्र समन्वयक चाइल्डलाईन अहमदनगर यांच्या मार्फत जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आली आहे। तिला योग्य तो औषधोपचार आणि तिच्या चाचण्या करण्यात येऊन तिला व्यवस्थित उपचार जिल्हा रुग्णालयामार्फत चालू आहे। आणि तसेच ती भाषा कळत नसल्यामुळे आणि ती नाव सांगू शकत नाही, ती कुठली आहे हे आपण सध्या सांगू शकत नसल्यामुळे तिच्या नातेवाईकाचा पत्ता लागणं कठीण झालेलं आहे। तरी जिल्हा रुग्णालयामध्ये ती 4/1/2016 पासून ऍडमिट आहे। कोणाचं असं घरातून पळून गेलेली किंवा गायब झालेली एखादी मुलगी असेल तर त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये येथे तात्काळ संपर्क साधून जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्याशी संपर्क साधावा। मात्र सध्या बालकल्याण समिती बरखास्त झाली असून ती कार्यरत नसल्याने आणि नाशिकवरून कधीतरी प्रभारी अधिकारी येतात, त्यामुळे रात्री अपरात्री सापडलेल्या लहान मुलं
यांच्याबाबत मोठा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारी कार्यालयाची अनास्था आणि टोलवाटोलवी यामुळे काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. बाल सुधारगृह, बालविकास कार्यालय आणि समाज कल्याण कार्यालय यांच्या फेऱ्यात ही अनामिका सापडली असून या 15 वर्षीय बालिकेला कुणी ओळखत असेल तर चाइल्डलाईनशी संपर्क साधावा असे आवाहन चाइल्डलाईनने केले आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे अनेक वेदना उराशी घेऊन ही 15 वर्षीय अनामिका रुग्णालयाच्या कोपऱ्यात पडून आहे. तिच्या डोळ्यात फक्त आहेत त्या आशा. कोणी घर देता का घर या अनामिकेला?